पाहताय अजित पवारांच्या नाराजीमुळे खाते वाटप लांबणीवर पडलाय का असा प्रश्न निर्माण होतोय। भाजप शिवसेना खाते वाटपास तयार असल्याचं कळतंय, सूत्रांनी माहिती दिली आहे। परंतु अजित पवार यांच्या नाराजीमुळे सध्या हे खाते वाटप जे ते लांबणीवरती गेल्याचं कळतंय। खाते वाटपाचा निर्णय पुन्हा लांबणीवरती पडण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याला कारण ठरतंय अजित पवारांची नाराजी। तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना खाते वाटपासाठी तयार आहे, मात्र अर्थ खात्यामुळे खाते वाटपाला उशीर होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। एकंदरीतच मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, परंतु खाते वाटप अजून झालं नाहीये। खाते वाटपाशिवायच हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, म्हणून खाते वाटप कधी होणार हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। आणि अशामध्ये मोठी बातमी येते की अजित पवार यांच्यामुळे खाते वाटप लांबणीवरती गेलंय। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल, यंदाचं हिवाळी अधिवेशन हे कुठल्याही मंत्र्यांच्या शिवाय होत आहे, कारण की मंत्री तर नेमले गेलेत, खाते वाटप झालेलं नाहीये। आणि अशात आता अजित पवारांवरती असा दावा केला जातो की त्यांच्यामुळे खाते वाटपाला उशीर होतोय। नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे, मात्र अजूनही खाते वाटप झालं नाहीये। आता अशी माहिती समोर येत आहे ते की शिवसेना आणि भाजपकडून यांच्याकडून सर्व खाते वाटपाचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे, मात्र अजित पवारांच्या खाते वाटपाच्या त्याच्यामुळे तो अजून तिढा सुटलेला नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी खाते वाटप लांबणीवरती पडलेलं आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। वित्त खाते जे आहे ते भाजपला पाहिजे होतं आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं पाहिजे होतं। या दोन्ही गोष्टींमुळे ना हा जो तिढा आहे राष्ट्रवादीचा तो सुटलेला नाहीये आणि तसेच राष्ट्रवादीमध्ये असलेली नाराजी नाट्य त्यामुळे कुठेतरी हे जे खाते वाटप हे आहे ते लांबणीवरती पडलेलं आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती आहे ती दिलेली आहे। तसेच दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे आज भाजपकडून सभापती पदासाठी अर्ज जो आहे तो राम शिंदे भरणार आहे। तर कुठेतरी कालपर्यंत शिवसेनेच्या नीलम गोरे जे उपसभापती आहेत विधान परिषदेच्या त्यांच्या नावाची चर्चा होती आणि त्याचमुळे कुठेतरी आज नीलम गोरे हे कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे, कारण याआधी देखील शिवसेनेच्या खात्याला जी खाती हवी होती ती कुठेतरी मिळाली नव्हती। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराज होते कुठेतरी गृह खात्याला घेऊन आणि आता पुन्हा नक्कीच सूरज, आपण जसं बघतोय थोडं थांबवतीये आपल्यासोबत आमच्यासोबत आपण असं जोडून राहा। एक महत्त्वाची बातमी या दरम्यान सुद्धा येते की शिवसेनेच्या नीलम गोरे सुद्धा नाराज असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। विधान परिषद सभापती पदावरूनच गोरेंची नाराजी सध्या दिसून येते। खरं तर कालपर्यंत विधान परिषदेचं सभापती पद हे गोरेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, कारण की शिंदे गट यासाठी आग्रही होता। परंतु आता राम शिंदे, भाजपचे राम शिंदे जे आहेत त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। त्यांनी स्वतः ट्विट करत हे पद त्यांना दिल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे आता विधान परिषद सभापती पदावरून नीलम गोरे नाराज असल्याचं कळतंय। सूरज, काय सांगाल, नीलम गोरे जे आहेत त्या नाराज असल्याचं दिसतंय, म्हणून ते आता पुढे काय पाऊल उचलू शकतात आणि शिंदे गटाची नेमकं काय भूमिका असू शकते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कालपर्यंत नीलम गोरे याच विधान परिषदेच्या सभापती होतील, कारण त्या आधी उपसभापती होत्या आणि त्यांनी अनेक वर्ष ते काम चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं होतं। मात्र आज राम शिंदे यांनी ट्विट करत आणि तसंच बावनकुळे यांनी देखील ट्विट करत त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि आज राम शिंदे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी अर्ज भरणार आहेत आणि कुठेतरी एकंदरीत पाहायला गेलं तर राम शिंदे हेच सभापती होतील अशी पूर्णपणे चिन्ह जी आहेत ती दिसू लागलेली आहेत। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या गोटामध्ये कमालीची नाराजी आहे, कारण या आधी देखील शिवसेनेला हवी असलेली खाते असतील किंवा मंत्रिपद असतील त्यावरती कुठेतरी खूप बार्गेनिंग पॉवर त्याची कमी झाली होती आणि त्यामध्ये शिवसेनेमध्ये कमालीची नाराजगी होती। मात्र आता विधान परिषदेचं सभापती पद हे देखील भाजपच्या वाटेला जाणार आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे आणि नीलम गोरे देखील आता नाराज आहेत, कारण कालपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती। मात्र आज राम शिंदे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यामुळे आता नीलम गोरे नेमकं पुढे काय करणार, नेमकं त्यांची पुढील भूमिका काय असणार आहे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद, आपण ही सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल। खरंच नीलम गोरे या नाराज असल्याचं कळतंय, कारण की त्यांच्याच गळ्यात सभापती पदाची माळ पडेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती। शिंदे गटही आग्रही होता, परंतु आता एक धक्का शिंदे गटाला पोहोचल्याचं कळतंय, कारण की भाजपनं हे पद सुद्धा स्वतःकडे ठेवलंय।